बऱ्याचदा एक प्रश्न मला विचारला जातो आणि तो प्रश्न असतो की कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य कसं ठेवायचं आहे. मित्रांनो, सातत्य ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला समजली पाहिजे की सातत्य का राहत नाही. त्याचे काही कारण आहेत, ते आपण आधी समजून घेऊया. पहिलं कारण की आपण खूप मोठं गोल सेट करतो. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं असलं, पुस्तक वाचायचं आहे मला, मी एकदम ठरवतो की मला पूर्ण पुस्तक आजच वाचायचं आहे. धिस इज द व्हेरी, व्हेरी रॉंग स्टेप. मग आपण काय केलं पाहिजे? 4 स्टेप अशा मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही सातत्य ठेवू शकता. नंबर 1, कधीही सुरुवात करताना छोटी सुरुवात करा, की आज मी एक पुस्तक नाही वाचणार, आज मी फक्त एक पेज वाचणार. अशी जर का आपण सुरुवात केली आणि छोट्या-छोट्या जर का सक्सेस आपण मिळवत गेलो, तर रोज छोटी-छोटी घेतलेली पावलं एक मोठा रिझल्ट क्रिएट करू शकतात आणि त्याने सातत्य राहू शकते. नंबर 2, आपलं एक रूटीन आपल्याकडे असलं पाहिजे. जरी ते फॉलो नाही झालं, जरी ते 100% पैकी 80%च फॉलो झालं तरीही चालेल. पण जेव्हा रूटीन असेल, तेव्हा तुम्ही ॲटलीस्ट ते फॉलो कराल. जर का रूटीनच नाही, जर का प्लॅनच नाही, तर मग काहीच होणार नाही. नंबर 3, अकाउंटेबिलिटी. दररोजचं जे रूटीन आहे, ते लिहिल्यानंतर सायंकाळी ते चेक करणं, की आजचे हे 4 कामं होते, ते 4 पैकी किती कामं झाले आहेत. जर का त्या 4 पैकी 3 झाले असतील, 2 झाले असतील, तर उरलेले 2 दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड करणे, म्हणजेच त्याला म्हणतो आपण अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी जोपर्यंत नाही, तोपर्यंत हे समजणारच नाही, की कुठपर्यंत आपण पोहोचतोय आणि किती काम आपलं बाकी आहे. आणि शेवटचं आहे, की ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या, तर छोटे-छोटे यश तुम्हाला मिळतील, छोट्या-छोट्या सक्सेस तुम्हाला मिळतील आणि त्या छोटे-छोटे सक्सेस तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि जसा तुमचा आत्मविश्वास वाढेल, आपोआप तुमचं सातत्य बनून राहील, तुमची कन्सिस्टन्सी बनून राहील. ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ अशा त्या व्यक्तीला फॉरवर्ड करा, ज्याचं सातत्य राहत नाही.